एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून आणि शिराळा तालुक्यातल्या वारणा धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठी पुराची धास्ती वाढलेली आहे। दुसरीकडे कृष्णा नदी खोऱ्यात सुरू झालेल्या पावसामुळे अलमट्टी धरण जुलै अखेरीस 96% भरल्यामुळे देखील सांगली आणि कोल्हापूरसह कृष्णा नदीकाठच्या भागामध्ये संभाव्य पूरस्थितीबाबत धास्ती निर्माण झाली आहे। कृष्णा वारणा नद्यांचा संगम होऊन नद्या एकत्रित वाहणाऱ्या कृष्णा काठावरून पाणी पातळीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सध्या कृष्णा आणि वारणा नदीकाठ कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या दास्तीवर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण कोयना आणि वारणा या दोन धरणामधून कृष्णा आणि वारणा या नदीपात्रामध्ये विसर्ग टप्प्याटप्प्याने आता सुरू केलेला गेलेला आहे आणि तो वाढवला देखील जातोय। यामुळं कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा एकत्रित पाण्याची पातळी वाढते। याशिवाय हरिपूर येथे या दोन नद्या एकत्रित होऊन पुढे जी कृष्णा नदी वाहते त्या देखील नदीची पाण्याची पातळी वाढती आहे। त्यामुळेच या कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गावर सध्या या कृष्णा आणि वारणा या दोन नदीकाठ सध्या या विसर्गामुळे धास्तीमध्ये आहे। पुरा या ठिकाणी जर हा विसर्ग असाच वाढवला गेला तर या ठिकाणी या भागामध्ये नदीकाठच्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण होते। सध्या या सगळ्या कोयना आणि वारणा धरणातील विसर्गामुळे अलमट्टी धरणातून देखील आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तो टप्प्याटप्प्याने देखील वाढवला जातोय। मात्र पुढच्या काही दिवसामध्ये कोयना धरण असो, कृष्णा नदी पाणलोट क्षेत्र असो, वारणा धरण असो, या क्षेत्रामध्ये पाऊस जर मोठा झाला आणि विसर्ग जर पुन्हा वाढवला गेला तर मात्र या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशा पद्धतीचे चित्र आहे। आणि त्यामुळेच कृष्णा आणि वारणा नदीकाठी सध्या या धरणामधील विसर्गामुळे पुराची धास्ती आहे, अशा पद्धतीचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।